आवडीचं साहित्य इथे सादर करायचं आहे. बाकी निकालाची प्रोसेस कशी असेल, त्याचे सगळे निकष किंवा कोणत्या नियमांवरती निकाल लावला जाईल हे मी ग्रुपवर टाकलेलं आहे. त्या निकषांवर आधारित निकाल याचे लावले जातील. 3 विजेते याचे काढले जातील. तर आपल्या ग्रुपच्या मॉडरेटर आहेत माझ्यातली मीच्या स्मिता बोंद्रे. तर मी आणि माझ्यासोबत स्मिता बोंद्रे आम्ही दोघी या स्पर्धेचं परीक्षण करणार आहोत. त्यामुळे जे निकष दिलेले आहेत त्या निकषात बसणाऱ्या साहित्यकृती आहेत त्या तुम्ही सादर करणार आहात आता. त्यातून मग 3 विजेते निवडले जातील. प्रत्येकाला 3 मिनिटाचा कालावधी दिला जाईल आणि मी जसं नाव घेईन तसं त्यांनी आपलं साहित्य सादर करायचं आहे. तुमचं सादरीकरण असेल तेव्हाच तुम्ही माईक सुरू करा, नाहीतर इतर वेळेस बंद ठेवा, कारण बाहेरचे आवाज खूप येतात, त्यामुळे डिस्टर्ब होतो. हा कार्यक्रम संपेपर्यंत सगळ्यांना थांबायचा आहे, कारण बऱ्याचदा लोक काय करतात, स्वतःचं झालं साहित्य सादरीकरण झालं की निघून जातात. तर अशामुळे इतरांचा हिरमोड होतो की बाकीच्यांना आपलं ऐकायला, साहित्य ऐकायला कोणी नसतं याचंही भावना त्यांना ना उमेद होते, म्हणजे ते त्यांच्यामध्ये एवढा उत्साह राहत नाही, ते हिरमुसून जातात. त्यामुळे शेवटपर्यंत हा कार्यक्रम सगळ्यांनी जॉईन करायचाच आहे. मी या कार्यक्रमाचं शक्य तेवढं रेकॉर्डिंग करणार आहे. एक बराच मोठा होणार आहे, 1 तास सव्वा तास लागेल. मी मध्ये मध्ये थांबून मी व्हिडिओ सेव्ह करते आहे, जो मी नंतर तुम्हाला तो पाहण्यासाठी पण देईन. तर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या या स्पर्धेमध्ये. स्पर्धेला पण सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम विलास राजूरकर. विलास सर आहात का तुम्ही ऑनलाईन? इथे स्क्रीनवर जास्त लोक असल्यामुळे दिसत नाही आहेत, तर मी नाव घेते. तसं तुम्ही कॅमेरा बंद असेल तर सुरू करा आणि साहित्य तुमचं सादरीकरण सुरू करा. विलास राजूरकर. ओके. थोडक्यात तुमची ओळख आणि तुम्ही काय सादर करणार हे सांगा आणि सुरू करा. मॅडम आवाज नाही येत स्पष्ट. हॅलो, मी आपल्यासमोर किसी की मुस्कुराहट हे गाणं सादर करतो. किसी की मुस्कुराहटों पे वो निशान, किसी का दर्द मिल सके तो दे उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. किसी की मुस्कुराहटों पे वो निशान, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. मान अपनी जेब से फकीर है, फिर भी यारो दिल के हम अमीर है. मान अपनी जेब से फकीर है, फिर भी यारो दिल के हम अमीर है. मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी, जले बाहर के लिए वो जिंदगी, किसी को हो न हो हमें तो एतबार, जीना इसी का नाम है. रिश्ता
दिल से दिल के एतबार का, जिंदा है हमी से नाम प्यार का। रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हमी से नाम प्यार का। कि मर के भी किसी को याद आएंगे, किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे। कहेगा फूल हर कली से बार बार, जीना इसी का नाम है। किसी की मुस्कुराहटों पे वो निशान, किसी का दर्द मिल सके तो ले उठा। किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। थँक्यू. ऐकवलं सर्वांना? हो हो. पुढचा नंबर कुणाचा आहे मॅडम? विलास सर झालं का तुमचं? त्यांनी काही शेवट केलाच नाही म्हणून म्हटलं. ओके ओके, धन्यवाद. छान गाणं तुम्ही सादर केलं. शेवटी धन्यवाद म्हणत जा, म्हणजे मला समजेल की बाबा संपलेलं आहे तुमचं. ओके. पुढच्या आपल्या लेखिका आहेत संध्या यादवाडकर. संध्याताई आहात का तुम्ही? नमस्कार, ऐकू येत आहे ना? हो हो, ऐकू येत आहे. नमस्कार, थोडासा कॅमेरा मी संध्या मोबाईल खाली घ्या यादवाडकर, थोडासा. मुलुंड येथून बोलत आहे. संध्याताई थोडंसं हां, तुमचं नाव सांगा, काय सादर करणार ते सांगा हा हा आणि मग सुरू करा. हा हो 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 हा, मी संध्या यादवाडकर मुलुंड येथून बोलत आहे. आज मी स्वतःलाच लिहिलेलं पत्र स्वसंवाद सादर करणार आहे. प्रिय संध्या, कशी आहेस ग? किती दिवसापासून ठरवतेय तुझ्याशी बोलायचं, पण काही ना काही कारणांनी बोलणं मात्र राहून जातं. आज पण मी सकाळपासूनच ठरवलं की तुझ्याशी बोलल्याशिवाय आज जेवायचं नाही. काय म्हणतेस, कशी आहेस ग? आता तुला रिटायर होऊन 3 महिने झाले ना. कसं आहे तुझं नवीन रुटीन? मध्यंतरी तू म्हणत होतीस की माझा दिवस खूप बोर जातो, मला खूप कंटाळा येतो, कशातही उत्साह वाटत नाही. अगं, हे सगळे आपल्या मनाचेच खेळ आहेत. जर आपलं मन निरोगी, आनंदित आणि कार्यरत असेल तर कंटाळा हा शब्द आपल्या आजूबाजूला सुद्धा फिरकत नाही. आता मी तुला मन आनंदित आणि निरोगी ठेवण्याचे सोपे उपाय सांगते. बघ बाई, पटलं तर अंमलात आण, फायदा तुझाच आहे. पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिक. दिवसभरातला 1 तास स्वतःसाठी राखून ठेव. ह्या राखीव वेळात तुला जे मनापासून वाटेल ते मोकळेपणाने कर. गाणं म्हणावंसं वाटलं, बिनधास्त गा. नाचावंसं वाटलं, जसं नाचता येईल तसं नाच. वाचावंसं वाटलं, वाच. टीव्ही पाहावासा वाटला, टीव्ही बघ. लोळावंसं वाटलं तर घड्याळाकडे न बघता लोळ. जे तुला मनापासून वाटेल ते या राखीव वेळात लोकांची पर्वा न करता कर, आणि मग बघ तुझा कसा दिवस एकदम आनंदात जातो. ते प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे कोणाकडूनही कसलीही अपेक्षा करायची नाही. निरपेक्षपणे आपली कर्तव्य झोकून देऊन आनंदाने करायची, पण अपेक्षा मात्र ठेवायची नाही.
अपेक्षा भंगाचं दुःख पचवायला खूप कठीण असतं. तू ना सगळ्यात स्वतःला गुंतून घेतेस. ही गुंतवणूक आहे ना, ती पहिली सोड. ज्ञानेश्वरीत सांगितल्याप्रमाणे तू वागायला शिक बरं. त्या चिकूच्या बीसारखं दळदार घरात राहूनही स्वतः मात्र अलिप्त. तिसरी महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करणं. नेहमी वर्तमानात जगायचं. आजचा दिवस आपला. भूतकाळात रमायचं नाही. भविष्य काळाची चिंता सोडायची. पण ह्याचा अर्थ असा मात्र नाही की संपूर्ण दिवस निष्क्रियपणे आळसात घालवायचा. प्रत्येक गोष्ट सारासार विचार करून सदसद विवेक बुद्धीला स्मरून झोकून देऊन करायची. पण फक्त फळाची आशा करायची नाही. बघ किती सोपे आणि छान उपाय आहेत माझे. पटतायत ना तुला? मला मात्र पूर्ण खात्री आहे, या माझ्या त्रिसूत्रीचा तू अवलंब केलास तर तुझा प्रत्येक दिवस आनंदातच जाईल. बघ पटतंय ना? तुझीच संध्या. धन्यवाद. खूप छान संध्याताई. स्वतःला स्वतः लिहिलेलं हे पत्र खूपच छान आहे आणि हो. खरंच रिटायरमेंट निवृत्तीनंतर आपल्यासाठी जगायचं, Thank you. स्वतःसाठी जगायचं, हा खूप छान संदेश तुमच्या या पत्रातून मिळाला. धन्यवाद. पुढचे आपले सदस्य आहेत राधेश्याम. आहेत का राधेश्याम कंधारे? हो हाय मॅडम. हां मॅडम आवाज येतोय ना? हो हो. मीरा देशाम कंडारे चोपडा. तर मी एक माझी स्वरचित कविता सादर करणार आहे. तो एक संवादपर कविता आहे, संवादात्मक. तर त्याच्यात लिहिलंय की मास्तर, परवाच्याला गावात मंत्री आले होते आणि गावच्या विकासाबद्दल बोलत होते. मास्तर, परवाच्याला गावात मंत्री आले होते, गावच्या विकासाबद्दल बोलत होते. कदाचित मतांसाठी त्यांचा हेतू असावा, पण नागरिकांनी काही प्रश्न विचारले आणि काही काळासाठी मंत्री साहेब स्तब्ध झाले. जणू काही खोल विचारात पडले. साहेब, कुठे चालला महाराष्ट्र आपला? अजून न्याय नाही हो त्या बलात्कार झालेल्या मुलीला. साहेब, कुठे चालला महाराष्ट्र आपला? अजून न्याय नाही हो त्या बलात्कार झालेल्या मुलीला. इरलेशे हात आणि डोळे तिचे अजून बाकी होते विश्व पाहायचे. इरलेशे हात आणि डोळे तिचे अजून बाकी होते विश्व पाहायचे. आणि मास्तर, काही नाही होत ते हातात मेणबत्ती घेऊन मोर्चे काढून. जर गुन्हा सिद्ध होऊन ही शिक्षा नसेल, जर गुन्हा सिद्ध होऊनही शिक्षा नसते तर ते काय करायचं? म्हटलं आहे ना आपल्याला. मास्तर म्हणे पुढे काय विचारले बाळा? म्हटलं आहे ना आपल्याला निसर्गाचा तुम्हाला. काय म्हणे तर साधुग्राम उभारू. मास्तर, साधू गावात कधी काढ लागले? काय म्हणे तर साधुग्राम उभारू. मास्तर, साधू गावात कधी काढ लागले? आणि सांगा ना मास्तर, काय पाप त्यांचे जे कापले गेले? आणि सांगा ना मास्तर, काय पाप त्यांचे ते कापले गेले? पंचवटीसाठी कापले गेले. जर झाड कापून विकास होतोय तर झाडे लावा असं आपण का म्हणतोय? आणि सांगा ना मास्तर, कुठे चालला महाराष्ट्र आपला? लय त्रास झाला होता त्यांना. शिवजयंती अतिशय जोमात साजरी करतो, पण एक उणीव तेवढी राहून जाते. लोक जल्लोषात जय शिवराय म्हणतात, पण ते लोक शोकांतिका एवढीच किती पिलेले असतात. मास्तर, वाटतं आपल्याला की राजा जन्माला यावं, पण परिस्थिती असेही वाटते की उचलण्यापेक्षा व्हिडिओ टाकले जातात आणि महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होत असताना वाचवणाऱ्या स्त्रीचे ही हालत होतात. तरी लोक फक्त बघायची भूमिका घेतात आणि काहीच करत नाही. तरी मी स्वतःला विचारतो, अजून माणूस विसरतोय माणूस. आणि सांगा ना मास्तर, कुठे चालला महाराष्ट्र आपला? धन्यवाद. खूप छान. समाज प्रबोधन किंवा जनजागृती म्हणून एक सामाजिक संदेश तुमच्या कवितेतून मिळाला. खूप छान. असे खूप सारे प्रश्न आहेत समाजामध्ये की ज्याची उत्तरच नाही आहेत. फक्त मोर्चे काढले जातात, मेणबत्त्या पेटवल्या जातात, पण अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये बदल करवण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. आणि खूप छान ही अशी कविता होती. धन्यवाद राधेश्याम. पुढच्या आपल्या कवितेत आहेत सुवर्ण फडणीस. आहेत का सुवर्ण फडणीस?
सुवर्णताई आहात का तुम्ही? सुवर्ण फडणीस वाटतं जॉईन नाही झालेलं. ठीक आहे, पुढच्या कवित्री. नाही झाले. अंजली ताई, तुम्ही हा हँड रेज केला होता, काय विचारायचं होतं? माईक सुरू करा, माईक. हा चुकून झाला तो, पण तो बॅक नाही होत आहे. नाही, ठीक आहे, चालेल, ओके. करत आहे मी, पण त्यांनी डिस्टर्ब नाही ना काही. नाही नाही नाही, काही नाही होत. हा ठीक आहे. पुढच्या आपल्या कवित्रेत सुविद्या करमरकर. ठीक. नमस्कार, मी सुविद्या करमरकर. थोडासा मी मोबाईल स्वरचित कविता एक सादर करते. मोबाईल खाली नाव येतोय आहे थोडंसं. निसर्गाचे राग. चेहरा नाही दिसत ऐकायला नाहीये येते? तुमचा. चेहरा दिसत नाहीये, चेहरा नाही दिसत. हा, आता आता ओके ओके. मी एक स्वरचित कविता सादर करते. कवितेचं नाव आहे निसर्गाचे राग. म्हणजे गाण्याचे जे विविध राग असतात त्याचा मी निसर्गाच्या छोट्या छोट्या घटनांशी जोडण्याचा प्रयत्न केला. तर कविता आहे निसर्गाचे राग. मंद मंदसा पहाट वारा प्राजक्ताची टपटप कानी. मंद मंदसा पहाट वारा प्राजक्ताची टपटप कानी. म्हणती उठा उठा गणेशा शांत भूप राग आळगुनी. झाडांमधुनी किलबिल कानी एकच धांदल पानोपानी. झाडांमधुनी किलबिल कानी एकच धांदल पानोपानी. भाट रवीचे सुरेल पक्षी सुरात गाती भैरव गाणी. कधी तो चातक दूर राणी. कधी तो चातक दूर राणी वाट पाहुनी जाई थकुनी. थेंब नभीचा प्राशन घेण्या साद घाली दिलावलातुनी. सरींवरती स्वार होऊनी. सरींवरती स्वार होऊनी थेंब उतरती नभामधून. हर्षभरित हो झाडे वेली भीम पलास मग येई कानी. कृष्ण मेघ गर्जना करुनी. कृष्ण मेघ गर्जना करुनी चपला जाई भय दावुनी. पाऊस धारा एका मागुनी मल्हार गाती ताल धरुनी. अथांग दर्या पश्चिम रंगी. अथांग दर्या पश्चिम रंगी दमून भास्कर जाई लोकुनी. लाटा लाटा यमन खमाज राग छेडिती एका मागुनी. प्रीत बहरे चंद्र दर्शनी. प्रीत बहरे चंद्र दर्शनी उमलून येई रात राणी. हळूवार मग तो बागेश्री मंद धुंदशा गंधामधुनी. हळूवार मग तो बागेश्री मंद धुंदशा गंधामधुनी. खूप धन्यवाद. छान. पहिल्यांदाच आम्हाला असे निसर्गाचे राग असे ऐकायला मिळाले आणि खूप छान शब्दामध्ये तुम्ही सादर केले सुविधा. ते खूपच सुंदर कविता होती. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मॅडम. पुढच्या आपल्या कवित्रे आहेत अश्विनी निवर्गी. अश्विनी ताई. हो आहे मी. हो हो आवाज ऐकू येतो ना मॅडम? हो, येतोय. नमस्कार सर्वांना. मी अश्विनी महेश निवर्गी उदगीर माझी स्वलिखित कविता सादर करत आहे. कवितेचं नाव आहे बंडखोर बाई. कविता लिहावी की भांडी घासावी. बायका म्हणतात भांडीच घासावी. घासताना बोट चिरतात माझी. कातडी सोलून निघते. वरण फोडणीला टाकताना झणझणतात आतून बोट. पण कविता गप्प बसत नाही. मलाही शांत बसू देत नाही. वरणाच्या भाजीच्या वासाच्या धुंदीत मग माझी कविता जन्म घेते अशीच. माझ्या कवितेला मग वास लागतो चहाच्या मसाल्याचा, भाजीच्या फोडणीचा, विम साबणाचा, डिटर्जंट पावडरचा. सांगतात आजूबाजूच्या बायका असं जमत नाही बायकांच्या जातीला. कविता वगैरे मोठ्यांची थेर. आपण सामान्य मध्यमवर्गीय बायका. स्वच्छ घर, पै पाहुणा यातच रमावं. संध्याकाळी घर पुन्हा एकदा स्वच्छ झाडावं. पण आपली कविता धुमसत राहते. कधीतरी उद्रेक होतो ज्वालामुखीचा.
आणि मग टाकून सारा तसाच पसारा माझी कविता नाचते फुलवून पिसारा. येतात मग मैत्रिणी गृहछिद्र शोधायला. घर किती घाण ठेवलंय, ओट्यावर दूध किती उतू केलंय. कशाला हवी ती कवितेची नाटकं, द्यावं सारं काही सोडून. दुपारी द्यावी मस्त ताणून, संध्याकाळी छान फ्रेश व्हावं, नवरा यायच्या वेळी ताजतवानं दिसावं. पण माझी कविता येते काळीच चिरत, माझ्या मनाला सोलवटून काढत. सवयीनं मग मी ही दुर्लक्ष करत सामील होते कवींच्या कळपात, स्वतःला कवी वगैरे समजत. बायका मग खूपच नावं ठेवतात, आमच्या घरी नाही बाई असं चालत, नाही कोणी असं उन्मुक्तपणे वागत, फारच बंडखोर बाई आहे ही. आणि मीही मग मिरवत राहते हे पदक कौतुकानं, माझ्यातल्या बंडखोर बाईला मिळालेलं. मीही मग मिरवत राहते हे पदक कौतुकानं, माझ्यातल्या बंडखोर बाईला मिळालेलं. खूप छान, धन्यवाद. खूप छान. विनोदी विडंबनात्मक अशी कविता तुमची. अश्विनी, ते खूप छान. सादरीकरण पण छान केलं तुम्ही. धन्यवाद. पुढच्या आपल्या कवित्री आहेत सायली ढेबे आहेत का? सायली? हो आहे. आवाज येतोय? हो हो. मी पत्रलेखन सादर करते. चालेल. प्रिय शांताताई, प्रथमतः पत्र सुरू करण्या अगोदर तुमच्या कार्यकीर्तीस माझा साष्टांग दंडवत. आज तुम्ही आमच्यात जरी नसलात तरी काहींच्या हृदयात, लेखणीत, बोलण्यात, विचारात तुमच्या अस्तित्वाच्या ह्या खुणा जिवंत आहेत आणि त्या कायम राहतील. तुमचे साहित्य, पत्रकारिता, राजकारण, लेखिका, चित्रपट, शिक्षण या सर्व क्षेत्रातील तुमचे कार्य अतुलनीय आहे. परंतु त्या क्षेत्रातील कार्याची योग्य ती पद्धत, कार्याबद्दलची आस्था, प्रेम, योग्य ती रचना ही तुमच्याकडूनच आत्मसात करावी. साहित्याच्या मार्फत दिलेले आयुष्याचे धडे आजही माझ्यासारख्यांचे प्रेरणास्त्रोत आहेत. तुमच्या लेखणीमुळे मी वय वर्ष 9 असताना कविता व लिखाण करण्यास सुरुवात केली. करण्यापेक्षा ती आपोआपच तुमच्या प्रेरणेतून मला मांडता येऊ लागली. तुमच्याबद्दल काय बोलावं, सर्वांनाच तुमचे कार्य, जीवन माहितीच आहे. आजही या डिजिटल युगात तुमच्या ओळी, धुळपाटी सारखे आत्मकथन, काव्यसंग्रह मोबाईल मधल्या पोस्ट व स्टेटसच्या माध्यमातून दिसतातच. परंतु त्याच पोस्ट व स्टेटसचा स्वतःचे आत्मस्टेटस बदलण्यासाठी, सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न मात्र शून्यच असतात. पुस्तक लेखणी यांचे प्रेम हे कमीच होत चालले आहे. लहानपणीचं स्वप्न आम्ही किल्ल्यांच्या रूपात साकार करतो. गुढीद्वारे आपली आत्मनिर्भरता आकाशामध्ये प्रज्वलित करतो. एखादं चित्र रंगवताना आयुष्यच रंगल्यासारखं वाटतं आणि त्याच रंगांबरोबर रंगणारे हे आयुष्य कधी रांगोळीच्या रूपामध्ये आकाराला येतं. तुळशीला सायंकाळी पंती लावताना ज्याच्या कोणाच्या घरात ही पंती नसेल त्याच्याही घरी एखादी पंती लावावी असा सामाजिक संदेश, हे प्रेम, हे विचार फक्त आणि फक्त मला या तुमच्या साहित्याच्या बंधातून समजले. साहित्याची गोडी कळाली आणि ह्या शिकवणीतून माझी अस्मिता खऱ्या अर्थाने घडू लागली व ती घडत आहे. आज या लेखणीच्या साथीने व साक्षीने मी छोटी लेखिका जरी असले तरी तुम्हाला वचन देते की महाराष्ट्रातील प्रत्येक साहित्यकाचे विचार, जीवन दृष्टिकोन, आयुष्याशी सांगड घालण्याची पद्धत तसेच सकारात्मकता या डिजिटल जीवन पद्धतीतील सामाजिकरित्या पोहोचवण्याचा व आणण्याचा मी प्रयत्न करेन. तुम्ही अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या अध्यक्ष होता, परंतु आम्हाला खरं सांगू, आमच्या मराठी शाळाही बंद पडत चालल्या आहेत. मराठीमध्ये इंग्रजी शब्दांची घुसखोरी झाल्याने फक्त अस्तित्वच कळते, पण त्या अस्तित्वाचा शब्दांनी केलेला शृंगार हा नाहीसा होत चालला आहे. पण तुमच्या शिकवणीनुसार, साहित्यानुसार मी नक्कीच माझ्या अजून साहित्यप्रेमींना एकत्र एकजुटीने आणून तुमच्या साथीने हा साहित्याचा प्रवास नक्की योग्य रीतीने पुढे नेण्यासाठी प्रयत्न करेन. अजूनही नव्याने शिकता यावं एवढीच माझी इच्छा. तुमच्या लेखणीस माझा सलाम. तुमचीच छोटी साहित्यप्रेमी सायली. खूप छान, धन्यवाद. खूपच सुंदर सायली. आणि मराठीचा अभिमान किंवा मराठी ही जिवंत राहिली पाहिजे
मग त्यासाठी असे बरेचसे लेखिका होऊन गेलेत. शांताबाईंसाठी त्यांच्यासाठी तू हे पत्रलेखन केलंस. आजची परिस्थिती काय आहे, आज मराठी कशी आहे, कुठे चालली, हे छान तू पत्रातून मांडलंस. धन्यवाद, खूप छान. हां, पुढच्या सदस्य आहेत अरविंद कुलकर्णी आहेत का? अरविंद कुलकर्णी.